वेलकम टू सायन्स क्लासेस. तर आजचा आपला 9th स्टँडर्डचा हा फर्स्ट लेक्चर आहे किंवा फर्स्ट व्हिडिओ आहे. आपण 9th सायन्समध्ये 9thला जे आपल्या पुस्तकाचं नाव आहे ते आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी. ओके, आत्तापर्यंत आपल्या पुस्तकाचं नाव होतं जनरल सायन्स. तर ह्या वर्षीच्या पुस्तकांमध्ये मोस्टली आपल्याला जे ॲप्लिकेशन्ससाठी जे सायन्स लागतं आहे किंवा थोडं डिटेलमध्ये आपण आता सायन्स बघणार आहोत. हे सायन्स आपल्या पुढच्या म्हणजे 11वी आणि 12वीला जे सायन्स घेतात त्याच्यासाठी बेसचं काम करतं. म्हणजे आत्ता जर 9वी आणि 10वीला आपल्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर मग 11वी 12वीला आपल्याला सायन्स एकदम इझी जातं किंवा मग आपण फ्लोमध्ये जातो. तर आत्ताच्या लेक्चरमध्ये बघा, आपण सायन्सचे 2 पार्ट्स आहेत, पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड. मोस्टली पार्ट फर्स्ट जे आहेत ते बघा, आता आपण ॲक्च्युली पार्ट फर्स्टचा लॉज ऑफ मोशन घेणार आहोत आज. पण पार्ट फर्स्ट जो आहे त्यामध्ये मोस्टली फिजिक्स आणि केमिस्ट्री हे 2 सब्जेक्ट येतात. आणि पार्ट सेकंड जो आहे त्यामध्ये मोस्टली बायोलॉजी, स्पेस सायन्स किंवा म्हणजे जे लाईफशी रिलेटेड आहे हे एक वेगळं चॅप्टर आहे. बाकी बायोलॉजी आणि एन्व्हायरमेंटशी रिलेटेड जे चॅप्टर्स असतील ते त्याच्यामध्ये येतील. ओके, आत्ता सध्या आपल्याला टोटल 10 चॅप्टर्स आहेत फर्स्ट सेमिस्टरला किंवा फर्स्ट टर्मला. तर 10 चॅप्टर्सपैकी पहिले 5 पार्ट फर्स्टला आहे आणि दुसरे म्हणजे 6 पासून 10 पर्यंत पार्ट सेकंडला आहे. तर आता आपण पहिला चॅप्टर स्टार्ट करतोय, लॉज ऑफ मोशन. आता लॉजचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, लॉज म्हणजे नियम. मग मोशन म्हणजे काय, तर आपण इथून आता सुरुवात करतोय की मोशन म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय मोशन. मोशन याला आपण मराठीत म्हणणार गती. मग आता मोशन जे आहे तर आता नीट बघा, समजा आपण एखादी व्यक्ती आहे आणि ही जी व्यक्ती आहे ही आपण पळते, समजा नेक्स्ट पळत आहे. आपल्याला दिसतंय असं की एखादा लहान मुलं ग्राउंडवरती पळत आहे. किंवा जे व्हेकल्स असतात, उदाहरणार्थ बघा, असे जे व्हेकल्स असतील हे व्हेकल्स काय होत आहे, मूव्ह करत आहे. मग हे जे व्हेकल्स, रनिंग व्हेकल्स असतील, मुव्हिंग किंवा प्लेइंग चिल्ड्रन्स असतील, हे सगळे ज्या गोष्टी ह्या मोशनमध्ये आहे. पण दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मोशनमध्ये मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. तर आता रिलेटिव्ह कन्सेप्ट असल्यामुळे नीट बघा, आता मी तुम्हाला सांगितलं की मोशनमध्ये काय काय आहे. मोशनमध्ये काय काय सांगितलं मी तुम्हाला, समजा पळणारी मुलं, रनिंग कार्स, ज्या मुव्हिंग व्हेकल्स असतील त्या सगळे मुव्हिंग व्हेकल्स. आता नीट बघा की आपण केव्हा म्हणू एखादी वस्तू मोशनमध्ये आहे, जेव्हा एखादी वस्तू तिची जागा बदलेल. म्हणजे समजा ह्या पोझिशनपासून एखादी वस्तू ह्या पोझिशनवर गेली म्हणजेच काय म्हणणार आपण, चेंज इन प्लेस. मग आपण काय म्हणणार, व्हेन एन ऑब्जेक्ट चेंज इट्स प्लेस विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग. बघा, डेफिनेशन आहे, आपण मोशनची डेफिनेशन तयार करतोय की व्हेन एन ऑब्जेक्ट, कोण, एन ऑब्जेक्ट चेंज इट्स प्लेस with respect to its surrounding is called motion किंवा it is in motion. उदाहरणार्थ रोटेटिंग फॅन जो रोटेट करतो त्याला आपण काय म्हणणार, इट इज इन मोशन. कारण बाकीच्या भिंती आपण सगळे काय असतो, मोशनमध्ये. आपण सगळे स्टेडी असतो किंवा रेस्टमध्ये असतो. म्हणजे 2 कन्सेप्ट तुम्हाला समजल्या पाहिजे, एक आहे मोशन आणि दुसरी आहे रेस्ट. When object change its place with respect to surrounding, it is in motion. And when an object do not change its position with respect to surrounding, it is at rest. म्हणजे काय लिहिणार आहे आपण आता, when an object do not change its place with respect to surrounding,
इट इज ॲट रेस्ट. ओके, म्हणजे दोन कन्सेप्ट आपल्याला कळाला की ऑब्जेक्ट मोशनमध्ये केव्हा असतं, जेव्हा त्याची जागा बदलत असते सतत. आता इथे वाटलं असतं आपण चेंज इट्स प्लेस कंटिन्युअसली लिहू, म्हणजे मग तुम्हाला अजून एक टर्म आहे तिथे गोंधळ होणार नाही. काय म्हणणार, कंटिन्युअसली विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग, आणि एक ऑब्जेक्ट अजिबातच प्लेस चेंज करत नाही, त्याला आपण म्हणणार ॲट रेस्ट. मग आता वरती पण एक वाक्य बघा, मोशन इज रिलेटिव्ह. ह्या दोघांचा आणि मोशन इज रिलेटिव्हचा काय अर्थ. तर आता बघा, आपण बसमध्ये बसलेलो आहे. ओके, आणि आपण बसमध्ये बसलेलं असताना आपल्या शेजारची व्यक्ती आपल्यासाठी काय असेल, तिची जागा बदलेल का, तर नाही, कारण बस मोशनमध्ये आहे, आपण स्टेडी बसलेलो असतो बसमध्ये. त्याच वेळेस जे बाहेर असणारे झाड आहेत ते काय होतील आपल्याला, दे आर मुव्हिंग बॅक. म्हणजे समजा आपण आता हे तुम्ही लिहून घेत जा, मी सांगेल तसंच. तर आता बघा, समजा आपण एखाद्या व्हेकलमध्ये, आपण जस्ट एखादं व्हेकलच काढू. ओके, या व्हेकलमध्ये समजा दोन व्यक्ती असतील. ओके, तर ह्या दोन व्यक्ती आणि समजा पाठीमागे एखादं झाड असेल, तर जर गाडी पुढे जात असेल तर हे झाड काय जाणार मागे, गाडी काय जाणार पुढे. नीट बघा, गाडी पुढे पुढे जात राहील, वाहन जे झाडं असतील, ट्रीज असतील, बिल्डिंग्स असतील, त्या सगळ्या काय राहतील, मागे जाताना दिसतील आपल्याला. हे सगळं काय जातं बॅकवर्ड मोशनमध्ये आणि हे फॉरवर्ड मोशनमध्ये. असं का, तर आपल्याला असं वाटेल की झाडं मोशनमध्ये, आणि समजा इथे एखादा पर्सन उभा असेल, त्याला काय वाटेल की कार इज इन मोशन, आपल्याला काय वाटेल पर्सन इज इन मोशन. आणि आपला नेबरिंग जो आहे, नेबर जो पर्सन शेजारी बसलेला आहे तो काय आहे रेस्टमध्ये. मग मोशन ही रिलेटिव्ह आहे, मला जे मुवमेंटमध्ये वाटतात तसं बाकीच्यांना मी मुवमेंटमध्ये वाटू शकतं किंवा मोशनमध्ये वाटू शकतं, हे लक्षात घ्या. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं की मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. आता दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा की सगळ्याच मोशन आपण बघू शकत नाही, ही पण गोष्ट लक्षात ठेवा. काही मोशन आपण परसिव्हच करू शकत नाही, आपल्याला त्यांची कल्पना येत नाही. उदाहरणार्थ बघा, वारा वाहतो, ब्रीज जे असतात तेव्हा आपण हवेची मोशन नाही बघू शकत, आपल्याला फिलिंग येतं की अरे हवा आहे, मूव्ह होती, वारा जाणवतोय, पण आपण ही मोशन बघू शकत नाही. सिमिलरली बघा, आपल्या आपले जे ब्लड फ्लो आहे आपल्याला जाणवत नाही ॲक्च्युली, फक्त ते मोशनमध्ये आहेत. ओके, तर आता आपण जो महत्त्वाचा टॉपिक सुरू करतोय, म्हणजे आता आपण फक्त एकच गोष्ट बघितलेली आहे, काय की मोशन म्हणजे काय, आणि मोशन इज अ रिलेटिव्ह कन्सेप्ट. आता आपण पुढचा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक चालू करतोय, तो आहे डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. ओके, तर आपण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट बघण्यासाठी आधी एक छोटीशी टर्म समजून घेऊ आणि मग आपल्याला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट समजून घेऊ. समजा आपण डिस्टन्स डिस्प्लेसमेंट समजण्यासाठी आपण मी एक बघा, तर आता त्याच्यासाठी आपण काही गोष्टी समजा बघून घ्या. समजा आपण 3 फ्रेंड्स आहेत, ए, बी आणि सी, आणि समजा इथे एक पर्सन आहे. ओके, तर समजा आपल्याला प्रश्न विचारला की तुमची शाळा किती लांब आहे. ओके, तर ए पर्सन सांगेल की माझी शाळा 2 किलोमीटर आहे, सी पर्सन सांगेल की माझी शाळा 5 किलोमीटर आहे, आणि बी पर्सन सांगेल की माझी शाळा फक्त 100 मीटर्सवर आहे. ओके, आता तुम्ही बघा, प्रत्येकाला एकच प्रश्न विचारला की शाळा किती लांब आहे. तर आता यांनी प्रत्येकाने शाळा किती लांब आहे याच्यासाठी एक रेफरन्सचा पॉईंट घेतलाय बघा, एक निश्चित असं स्थान घेतलंय की माझ्या घरापासून शाळा 2 किलोमीटर, माझ्या घरापासून शाळा 5 किलोमीटर आहे, किंवा माझं घर शाळेच्या खूप जवळ आहे, 100 मीटर अंतरावर आहे. म्हणजेच डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट समजण्यासाठी आपल्याला एक खूप महत्त्वाची टर्म समजणं गरजेचं आहे, ती म्हणजे पॉइंट ऑफ रेफरन्स. पॉइंट ऑफ रेफरन्स. सो व्हॉट इज मीन बाय पॉइंट ऑफ रेफरन्स. रेफरन्स म्हणजे काय, तर कशाचा तरी तर संदर्भ दिलाच पाहिजे ना. समजा मी या पोझिशनपासून, आता दोन्ही गोष्टी समजून घ्या, मी या पोझिशनवर आहे आणि या पोझिशनपासून आपण काही अंतर घेऊ, हे अंतर आपण मीटरमध्येच घेणार आहे बघा. समजा 10, 20, 30, 40, 50. आपण डायरेक्शन्स तर नाही बघते, पण तरी लिहून ठेवू, नॉर्थ आणि साऊथ. ओके, तर आता मी काय करते बघा, आता समजा मला जायचं आहे आणि मी या मोशनमध्ये समजा कंटिन्युअसली सरळ आपण इकडे जातो. ओके, मग आता आपण सरळ जात असताना मी एक ह्या पोझिशनला, ए पोझिशनला आले.
मी किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, किती अंतर झालं आहे माझं, तर ए पोझिशनला गेला, माझं अंतर झालं 20 मीटर. आता आपण परत बी पोझिशनला गेलो, अजून 20 मीटर पुढे गेलो. आता बी पोझिशनला अजून 20 मीटर गेलो, पण टोटल डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलं मी आत्तापर्यंत, 40 मीटर. ओके, आता बी पोझिशनला गेल्यानंतर मी परत सी पोझिशनला आलेली. आता मी किती अंतर ट्रॅव्हल केलं, तर 50 मीटर. ओके, मग आता नीट बघा, आपण अजिबात डायरेक्शन्स बघणार नाही, आपण फक्त बघतो की टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल, किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं आहे आपण, हे 20, हे 20 आणि परत 10 पण रिव्हर्स डायरेक्शन. ओके, म्हणजे हे झालं आपण डिस्टन्स. पण त्याच्यासाठी आपण एक पॉईंट घेतला. ओके, आता ह्याच पॉईंटपासून आपण इकडे जरी गेलो तरी आपल्याला चालू शकतं, पण मग आपल्याला पॉईंट सांगावा लागेल. समजा आपण इकडे गेलो, तर मग आपण परत समजा हे 20, आता ॲक्च्युली आपण 40 इकडे गेलो, परत 40 इथे आलो आणि परत पुढचे 10 गेलो, म्हणजे टोटल डिस्टन्स किती झालं, आता हे 40, परत 40 आणि हे 10, म्हणजे किती झालं, 40 आणि 40 80, 80 आणि प्लस हे 10 म्हणजे 90, म्हणजे 90 मीटर अंतर आपण ट्रॅव्हल केलं जर आपण एक्स या पॉईंटवर रिटर्न आलो. ओके, मग आता याचा आणि डिस्टन्स डिस्प्लेसमेंटचा काय संबंध, तर आपल्याला पुस्तकात एक एक्झाम्पल दिलेलं आहे, आपण ते पण एक्झाम्पल घेऊ. आत्ता तुम्हाला कळालं असेल की कुठलंही डिस्टन्स मोजण्यासाठी एक रेफरन्सच द्यावा लागतो, त्याच्याशिवाय आपण डिस्टन्स मोजू शकत नाही. मग त्या बिंदूला आपण म्हणणार पॉईंट ऑफ रेफरन्स. ओके, मग डिस्टन्स डिस्प्लेसमेंट समजण्यासाठी आपल्याला अजून एक एक्झाम्पल दिलेलं आहे. आपल्याला 2 बहीण भाऊ दिलेले बघा. तर एका घरामध्ये राहणारे 2 बहीण भाऊ आहेत, एक शीतल आणि म्हणजे प्रशांत. ओके, आता इथे त्यांची कुठेतरी ह्या पोझिशनला त्यांची कुठेतरी शाळा आहे आणि इथे तिच्या फ्रेंडचं काय आहे, घर आहे. तर आपण आता फ्रेंडचं काय नाव आहे ते बघू, संगीता. ओके, तर संगीताच्या घरी प्रशांत डायरेक्ट शाळेतच गेलाय. ॲक्च्युली 2 पॉईंट लक्षात घ्यायचे रेफरन्स पॉईंट. इथे हा पॉईंट झाला स्टार्टिंग पॉईंट, ज्याला आपण इनिशियल पॉईंट म्हणणार, आणि हा झाला फायनल किंवा फिनिशिंग पॉईंट झाला. ही मात्र हिच्या मैत्रिणीच्या घरी गेली आणि तिथून ह्या दोघी जणी परत कुठे गेल्या, शाळेत गेल्या. बघा, म्हणजे इनी ॲक्च्युली डिस्टन्स ट्रॅव्हल्ड किती केलं ते बघा. किती केलं, तर हा 500 मीटर हे डिस्टन्स तिने ट्रॅव्हल केलं आणि त्याच्या पुढे परत 1200 मीटर ट्रॅव्हल केलं आणि याने मात्र 1300 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. ओके, ॲक्च्युली दोघांचा एंड पॉईंट एकच, रेफरन्स पॉईंट पण एकच, पण काय बदललंय आता इथे बघा, इट इज द डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉईंट. सुरुवात आणि शेवट यांच्यामधलं कमीत कमी अंतर. ओके, इथे मात्र ती इथून तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली, तिथून त्या दोघी जणी बरोबर गेल्या, म्हणजे टोटल अंतर झालं 1200 प्लस 500 म्हणजे 1700 मीटर. डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्समध्ये फरक काय असतो ते नीट समजा. डिस्टन्स म्हणजे स्टार्टिंग आणि एंड पॉईंट, फिनिशिंग पॉईंट यांच्यामधलं कमीत कमी जे अंतर असतं, स्ट्रेट डिस्टन्स. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे ॲक्च्युली तुम्ही किती प्रवास केलेला आहे. ओके, मगाशी जी डायग्राम बघितली होती त्या डायग्रामचा आता तुम्ही रेफरन्स घ्या. ओके, परत तेच काढू आपण आता. 10, 20, 30, 40 परत इकडे. समजा मी ह्या पॉईंटपासून इथे गेले आणि इथून परत ह्याच पॉईंटवरती येऊन इथे आले. मग आपण इथे बघितलं होतं, आपण ए पॉईंटवर गेलो, बी पॉईंटवर गेलो, इथे एक्स पॉईंटवर आले. आता आपण हे ॲक्च्युली किती डिस्टन्स घेतलं होतं, हे 20, इथून पुढे 20, हे टोटल 40 आणि हे टोटल 10. किती झालं हे 80, टोटल हे 10, 90. म्हणजे डिस्टन्स किती झालं, 90 मीटर. पण डिस्प्लेसमेंट नीट बघा, इट इज द डिस्टन्स बिटवीन स्टार्टिंग अँड फिनिशिंग पॉईंट. ते फक्त 10 मीटर झाले. का, तर डिस्टन्स हा स्टार्टिंग पॉईंट आहे आपला, पॉईंट ऑफ रेफरन्स हा, इथून आपण सुरुवात करतो. मग सुरुवातीपासून शेवटपर्यंत अंतर 10 मीटर होतं आहे. डिस्प्लेसमेंट कमीत कमी अंतर असतं. डिस्टन्स तुम्ही ॲक्च्युली किती लांबून फिरून आले ते डिस्टन्स आम्हाला, आणि कमीत कमी अंतर किती आहे समोरचं आहे ते डिस्प्लेसमेंट. तुम्ही अख्ख्या गावाला चक्कर मारून जरी समोर आले तर डिस्प्लेसमेंट ती धरली जाणार नाही. आणि अजून एक महत्त्वाचा पण पॉईंट लक्षात घ्या. समजा मी एक्स पॉईंटवरून निघून परत गोल 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 फिरून परत एक्स पॉईंटवर आले. स्टार्टिंग पॉईंट एक्स,
फिनिशिंग पॉईंट एक्स, स्टार्टिंग आणि फिनिशिंग पॉईंटमधलं अंतर किती झालं? 0. डिस्प्लेसमेंट किती झाली? 0. डिस्टन्स 0 होऊ शकत नाही, कारण आपण बरंच फिरलोय. कदाचित आपण 50 किलोमीटर पण फिरलेलो असू. म्हणजे आता उद्या आपण इथून घरातून निघालो आणि समजा आपण पुण्याला जाऊन आलो, 200 किलोमीटर जायला, 200 किलोमीटर यायला, समजा आपण 400 किलोमीटर जाऊन फिरून आलोय, पण आपण घरीच आलो ना, मग डिस्प्लेसमेंट 0. डिस्टन्स मात्र आपण जेवढं अंतर ट्रॅव्हल केलं त्याला आपण डिस्टन्स म्हणणार. म्हणजे आता तुम्हाला फरक कळालाय. दोन्हीही ज्या क्वांटिटीज आहे त्यांचं युनिट मीटरच आहे. डिस्टन्स पण मीटरमध्येच सांगितलं जातं, डिस्प्लेसमेंट पण मीटरमध्येच सांगितली जाते. पण काय लक्षात घ्यायचे? डिस्टन्स 0 होऊ शकत नाही, डिस्प्लेसमेंट 0 होऊ शकते. मग आपण आता यांच्या डेफिनेशन्स आणि काही पॉईंट्स लिहितोय. तुम्ही पण माझ्याबरोबर लिहा, म्हणजे मग तुम्हाला लिहिता लिहिता अजून चांगलं समजेल. तर आता डिस्टन्सचे ॲक्च्युली डेफिनेशन आपल्याला दिलेली. काय डिस्टन्सची डेफिनेशन? डिस्टन्स इज लेंथ, काय दिली पुस्तकातलीच लिहू आपण, ऑफ द ॲक्च्युअल पाथ, लेंथ ऑफ द ॲक्च्युअल पाथ traveled by while going from one point to another. Traveled by an object in motion while going from one point to another. ओके, याला आपण काय म्हणणार? डिस्टन्स. इकडे काय म्हणणार? डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स. मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं असतं ते द लिस्ट डिस्टन्स, द मिनिमम डिस्टन्स बिटवीन starting and finishing point. ओके, याला आपण काय म्हणणार? डिस्प्लेसमेंट म्हणणार. आता मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे बघा, आपण परत एक छोटंसं बघू आणि एवढा टॉपिकच आहे आपला आजचा, त्यामुळे नीट बघा. की समजा ही नॉर्थ आणि साऊथ डिरेक्शन आहे, तर मी कितीही फिरून आले बघा असं, तर मला डिस्टन्स ट्रॅव्हल करताना डायरेक्शनची ॲक्च्युली गरजच नाही. मी फक्त डिस्टन्स बघणार आहे. मी कुठून फिरून आले, काय फिरून आले याची काही गरज नाही. पण मला डिस्प्लेसमेंट सांगताना डायरेक्शनची गरज पडते. लक्षात घ्या, डिस्टन्स ही एक स्केलर क्वांटिटी आहे. कुठली क्वांटिटी आहे? स्केलर. सेकंड पॉईंट काय येईल याचा? डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी. What is mean by मग स्केलर क्वांटिटी? What are these स्केलर क्वांटिटीज? बघा, ज्या क्वांटिटीजला, आता आपण याला एक स्टार करू आणि इथे आपण एक नेक्स्ट पॉइंट लिहून ठेवू. काय? डिस्प्लेसमेंट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. व्हेक्टर क्वांटिटी म्हणजे काय आणि स्केलर क्वांटिटी म्हणजे काय? स्केलर क्वांटिटीज म्हणजे ज्या क्वांटिटीज एक्सप्लेन करायला फक्त आणि फक्त व्हॅल्यू लागते, मॅग्निट्यूड लागते. म्हणजे उदाहरणार्थ 10 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला फक्त 10 लागेल. नॉर्थला 10 आहे का साऊथला 10 आहे, आपल्याला काही करायचं नाही त्याच्याशी. पण डिस्प्लेसमेंटचं तसं नाही आहे. डिस्प्लेसमेंट सांगण्यासाठी आपल्याला काय लागेल? डायरेक्शन सांगावी लागेल की कुठल्या डायरेक्शनला डिस्प्लेसमेंट झालेली आहे. नॉर्थला झालेली आहे, साऊथ, ईस्ट, वेस्ट, अप, डाऊन किंवा इतर कुठल्याही ज्या इन रिलेटेड असतील तिथे आपल्याला रेफरन्स पॉईंटच्या दृष्टीने डायरेक्शन सांगावी लागते. म्हणून डिस्प्लेसमेंट ही व्हेक्टर क्वांटिटी. व्हेक्टर म्हणजे काय? त्याला व्हॅल्यू तर लागतेच लागते, मॅग्निट्यूड लागतंच, पण ॲज वेल ॲज त्याला काय लागते? डायरेक्शन लागते. ओके, आता आपण पुढचं काय बघणार आहे? पुढचं आपण बघितलंय, डिस्टन्स कॅनॉट बी झिरो. डिस्टन्स कॅनॉट बी झिरो म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल्ड 0 होतच नाही. पण डिस्प्लेसमेंट कॅन बी 0. डिस्प्लेसमेंट
कॅन बी 0. कॅन बी 0 म्हणजे डिस्प्लेसमेंट 0 होऊ शकतं, पण डिस्टन्स 0 होऊ शकत नाही. तर आपण अजून एक लास्ट टॉपिक ॲक्च्युली नाही आहे तसा, पण आपण आपल्या याच्यासाठी लिहिलं की मग आपल्याला लक्षात येईल की जो स्पीड असतो ना तो डिस्टन्सशी रिलेटेड असतो. स्पीड इज इक्वल टू काय, डिस्टन्स अपॉन टाइम. मग स्पीड कशाशी रिलेटेड आहे, डिस्टन्सशी. आणि वेलॉसिटी जी असते, वेलॉसिटी कशाशी रिलेटेड असते तर डिस्प्लेसमेंटशी. वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. हा मुद्दा आपण उद्याच्या किंवा पुढच्या नेक्स्ट लेक्चरला घेऊ, म्हणजे आपल्याला अजून चांगलं कळेल. पण इथे आपण काय लिहू शकतो की डिस्टन्स, स्पीड इज रिलेटेड टू डिस्टन्स अँड व्हेलॉसिटी इज रिलेटेड टू डिस्प्लेसमेंट. आपला नेक्स्ट टॉपिक नाही झालेला म्हणून मी तुमचं ते काही इथे रब केलेलं. ओके, मग आता हे सगळे पॉईंट्स मला असं वाटतं तुमचे क्लिअर आहे. या दोन डेफिनेशन्स आहे, डिस्टन्सची आणि डिस्प्लेसमेंटची. याच्यावरती आपल्याला काही एक्झाम्पल्स आहेत. ओके, पण हे एक्झाम्पल्स आता आपण छोटं लेक्चर घेतोय, एक्झाम्पल्स मी तुम्हाला उद्याच्या लेक्चरला सांगेल. आजच्या लेक्चरला तुम्ही फक्त काय लक्षात ठेवायचे की व्हॉट इज मोशन, व्हॉट आर ऑब्जेक्ट इन रेस्ट. आपण केव्हा म्हणतो, व्हेन ऑब्जेक्ट इज ॲट रेस्ट. डिस्टन्सची डिस्प्लेसमेंट डेफिनेशन, डिस्प्लेसमेंटची डेफिनेशन, अँड व्हॉट आर द डिस्टिंग्विशिंग पॉइंट्स बिटवीन डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. ओके, तर डिस्टन्स डिस्प्लेसमेंट आपण बघितलेलं आहे आत्तापर्यंत. उद्याच्या लेक्चरला आपण याच्या जे न्यूमेरिकल्स आहेत ते घेऊ आणि स्पीड, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन एवढा जो टॉपिक असेल तो घेण्याचा आपण आता पुढच्या याच्यात प्रयत्न करू. तर थँक्यू फॉर वॉचिंग. पण प्लीज शेअर अँड सबस्क्राईब, आणि तुमचे काही सजेशन्स असतील, काही अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. ओके, थँक्यू.